कर्क राशीच्या मित्रांनो, जून 2026 तुमच्यासाठी इमोशनली खूप इम्पॉर्टंट महिना असणार आहे. कारण बाहेरून तुम्ही कितीही स्ट्रॉंग दिसत असाल ना, तरी आतून तुम्ही खूप काही सायलेंटली फील करत होतात आणि आता युनिव्हर्स तुम्हाला स्वतःकडे परत आणायला सुरुवात करणार आहे. कधी-कधी तुम्हाला वाटतं ना, मी सगळ्यांची काळजी घेतो, पण माझी काळजी कोण घेतंय? तर हाच महिना तुम्हाला एक मोठी गोष्ट शिकवणार आहे. फक्त लोकांसाठी जगणं महत्त्वाचं नसतं, स्वतःसाठी जगणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. जून महिन्यामध्ये तुमचं लक्ष फॅमिली, होम, इमोशनल सिक्युरिटी आणि फ्युचर स्टेबिलिटी यावरती जास्त जाणार आहे. काही कर्क राशीच्या लोकांना घराशी रिलेटेड मोठे डिसिजन्स घ्यावे लागणार आहेत. काही लोक फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीमुळे मेंटली टायर्ड वाटणार आहेत आणि काहींना अचानक वाटेल आता स्वतःला हील करायची हीच ती वेळ आहे. पण इथेच एक गोष्ट सांभाळायची आहे. या महिन्यात ओव्हर थिंकिंग, पास्ट मेमरीज आणि मूड स्विंग्स तुमची एनर्जी खूप जास्त ड्रेन करू शकतात. एका छोट्याशा गोष्टीचा जास्त विचार केल्यामुळे स्ट्रेस देखील वाढू शकतो. एका इमोशनल रिॲक्शनमुळे रिलेशनशिप डिस्टर्ब होताना दिसून येते. म्हणून जून 2026 तुम्हाला एक पॉवरफुल लेसन देणार आहे. अटॅचमेंट कमी करायचे आणि सेल्फ केअर जास्त करायचं आहे. पैशांच्या बाबतीत पाहायचं झालं तर खर्च वाढताना दिसून येते, विशेषतः घर, फॅमिली किंवा कम्फर्ट रिलेटेड गोष्टींवरती. पण त्याच वेळी फ्युचर सिक्युअर करण्यासाठी नवीन प्लॅनिंग पण सुरू होताना दिसून येते. आणि हो, या महिन्यात काही लोक तुमच्या इमोशन्सना समजणार नाहीत, पण त्याच वेळी काही जेन्युइन लोक तुमच्या आयुष्यात सपोर्ट म्हणून उभे राहणार आहेत. युनिव्हर्स आता तुम्हाला इमोशनली स्ट्रॉंग बनवायला सुरुवात करणार आहे. लव्ह लाईफमध्ये इमोशनल क्लॅरिटी येताना दिसून येते, पण एक्स्पेक्टेशन जास्त ठेवायचे नाहीयेत. आरोग्याच्या बाबतीमध्ये स्लीप सायकल, स्ट्रेस, चेस्ट रिलेटेड त्रास आणि इमोशनल एक्झॉशन अजिबात इग्नोर करून चालणार नाही. आणि आता जून 2026 साठी कर्क राशीचा पॉवरफुल रेमेडी म्हणजे प्रत्येक सोमवारी रात्री चंद्राकडे बघून फक्त एक वाक्य बोलायचं आहे, मी सुरक्षित आहे, मी शांत आहे आणि माझ्यासाठी योग्य गोष्टी योग्य वेळी घडत आहेत. बिलीव्ह मी, हा महिना तुमचं आयुष्य एका दिवसात तर बदलणार नाही, पण तो तुम्हाला इमोशनली स्ट्रॉंगर आणि मेंटली पीसफुल बनवायला नक्की सुरुवात करणार आहे. कारण आयुष्यात फक्त स्ट्रॉंग असणं महत्त्वाचं नसतं, तर आतून शांत असणं जास्त महत्त्वाचं असतं. तुम्हाला सुद्धा कुंडलीबद्दल वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल ना, तर खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती मला नक्की मेसेज करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि अशाच ॲस्ट्रोलॉजी अपडेट्ससाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.